म्हटलं आहे, मागे पहा आणि देवाचे आभार माना. पुढे पहा आणि देवावर विश्वास ठेवा. तर त्याला आत्ता तुम्हाला ज्या ठिकाणी ठेवायचं आहे, त्या क्षणी तो तुम्हाला त्या ठिकाणी ठेवणारच. नमस्ते, मी स्वाती पोकळे रिचत. तर आपल्या सर्वांना असं वाटत असतं, की मी नसते तर काय झालं असतं. स्पेशली आईवडिलांना आपली खूप काळजी असते. तर त्यांना असं वाटतं, की मी जर नसलो तर यांचं कसं होणार? आणि या काळजीमुळे त्यांना रात्र झोपसुद्धा लागत नाहीत. अशाच प्रकारची शंका हनुमानजीच्या मनात पण आली होती. तर तेव्हा ते रामांजवळ गेले आणि त्यांच्याशी बोलले. ते म्हणाले, प्रभू, तुम्ही मला आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट शिकवली आणि ती म्हणजे तर मी नसतो तर काय झाले असते. ते म्हणाले, जेव्हा मी सीतामातेला वनात शोधत होतो तेव्हा मी फार चिंतातूर झालो होतो. त्यांचा पत्ता मला काही केल्या सापडेना. तेव्हा तिथे मला एका संतांचं दर्शन झालं आणि ते संत म्हणजे विभीषण. तर विभीषणांनी मला अशोक वाटिकेचा मार्ग सांगितला आणि मी तिथवर त्यांच्यामुळे पोहोचलो. आणि तेव्हा मला विश्वास झाला, की जगात संत कुठेही भेटू शकतात. आणि त्यानंतर मी अशोक वाटिकेत एका झाडावर बसून विचार करत होतो, की मी तुमचा संदेश सीतामातेपर्यंत कसा पोहोचवू. तर त्यावेळी तिथे रावण आला. रावण हा खूप रागात होता. रावण सीतामातेला मारणारच. तितक्यात मंदोदरी माता तिथे आल्या आणि त्यांनी रावणाला तसं करण्यापासून वाचवलं. आणि त्यामुळे राणी मंदोदरींनी मला ही शिकवण दिली, की मी जरी नसतो तरीसुद्धा सीतामातेचं रक्षण तुम्ही करवून घेतलं असतं आणि ते तुम्ही मंदोदरीकडून करून घेतलं. आणि प्रभू तितक्यातच त्रिजटा आली आणि ती म्हणाली, एक बंदर लंकेला आग लावणार आहे. तर ही दुसरी संतवाणी झाली. मला वाटलं, यांना कसं माहिती झालं, की मी लंकेत आलो आहो.